पण त्यावेळेची एक गंमत सांगतो. संपूर्ण जगाच्या इतिहासात इतकी मोठी अंत्ययात्रा कुणाचीच निघाली नसेल तितकी मोठी अंत्ययात्रा माझी निघाली. त्या काळी 2 लाख लोक त्यामध्ये होते. अहो, हे भाग्यवान काय! फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या गळ्यातला ताईत होण्याचं सद्भाग्य मला लाभलं हे फक्त जनतेमुळे. आणि त्याच क्षणी मलाही आनंद वाटला की चला, लोकमान्य लोकांनी म्हटलं, आता मला स्वतःला वाटतंय की मी लोकमान्य झालोय. मित्रांनो, ब्रिटिश सरकार तर माझ्या मागे चला गेलं नव्हतं. कधी या टिळकाला पकडतो आणि आतमध्ये घालतो. मंडळीला मला देशद्रोहाबद्दल शिक्षा झाली. हसत हसत स्वीकारले, कारण माझा बाळाच होता. ईश्वरी संकेत काही वेगळे होते. तुरुंगात असताना संत श्रेष्ठ गजानन महाराजांचा प्रसाद खापरे घेऊन आले, भाकरी आणि महाराजांचा निरोप आणि आशीर्वाद मला सांगितलं की टिळक तुमच्या हातून काहीतरी वेगळं कार्य होणार आहे. मी राजकारणी माणूस, काय वेगळं कार्य होणार माझ्या हातून? पण त्या भाकरीचा, त्या प्रसादाचा आशीर्वाद जो प्राप्त झाला त्या कालखंडामध्ये ज्याला यदा हस्ती तदन्यत्र यज्ञे हस्ती तत्क्वचित अशी उपाधी दिली श्रीमद भगवद्गीता, त्याचं निरूपण करण्याची मला बुद्धी झाली. आणि गीतेवरती एक टिप्पणी तयार झाली. कर्मयोग सांगितला की त्यामध्ये मित्रांनो, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. ईश्वरी आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आणि मारोडकर सर तुम्हाला सांगतोय, आजचं युग असं आहे की आज शिस्तबद्ध, स्वयंपूर्ण, राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेला मनपुत्रांचं निर्माण करणं ही आजची आवश्यकता आहे. ती आवश्यकता ज्या क्षणी पूर्ण होईल आणि ही निर्मिती होईल, राष्ट्र संघटन होईल, त्यावेळी भारताला कोणीही मागे खेचू शकणार नाही. किंबहुना विश्वगुरु होण्याची क्षमता जी आपल्यामध्ये आहे ती जगाला दिसून पडेल. बस, मनात जे आलं ते बोललो, जे वाटलं ते तुम्हाला सांगितलं. साखरवाडी वेळ झाली. येतो. धन्यवाद.